अल्पसंख्याक हक्क दिनाचे औचित्य साधून सांगली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे अल्पसंख्याकांना हक्काची जाणीव जागृती हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। दरम्यान या सामाजिक कार्यकर्त्यांकडून अधिकाऱ्यांवर सूचनांचा भडीमार करण्यात आला। कार्यक्रमाचा फक्त इव्हेंट नको, अल्पसंख्याकांच्या सूचना पण ऐकून घ्या अशी भूमिका सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडली। सदर कार्यक्रम सुरू होण्या अगोदर कार्यक्रम शहरापासून लांब जागेत घेतल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात विविध सूचना मांडल्या। अल्पसंख्याक शाळेत योजनांचे फलक लावण्याची सूचना कय्यूम पटवेगार यांनी मांडली। अल्पसंख्याक लोकांना कर्ज पुरवठा करताना बँका अडवणूक करतात, त्यामुळे 3 दिवसीय शिबिर घेऊन जागेवर कर्ज वितरित करण्यात यावी अशी सूचना जहीर मुजावर यांनी केली। तर जिल्हास्तरीय अल्पसंख्याक समितीचे दर 3 महिन्यानंतर मीटिंग घ्यायची असते, मात्र गेले 3 वर्ष मीटिंग नाही। मीटिंगा या वेळेवर घेण्यात याव्यात अशी सूचना शाकीर तांबोळी यांनी केली। मिरजेतून अनेक मुलं-मुली नर्सिंगच्या कामासाठी परदेशात जातात। शासकीय योजनांच्या मार्गदर्शनपर शिबिर घेण्यात यावीत अशी सूचना आशिष होळकर यांनी केली। तर सांगली जिल्ह्यामध्ये जेवढ्या अल्पसंख्याक अंतर्गत शाळा येतात, संस्थे येतात, त्या ह्या स्कीमची माहिती फलक लावायचा आदेश आपल्याकडून व्हावा। म्हणजे त्यांना जागरूक होईल, तिचा अभ्यास वगैरे करतील, त्या अनुषंगाने ते अर्ज करतील आणि फायदा घेतील। ही माझी पहिली सूचना। दुसरी सूचना अशी आहे, आपल्याकडून शासन दरबारी तो पत्रव्यवहार व्हावा की महाराष्ट्र वक्फ बोर्ड जो आहे त्याच्यामध्ये मस्जिद, दर्गा, कब्रस्तान, ईदगाह हे त्याच्या अंडरमध्ये येतात। आता शासनाच्या नव्या 3-4 महिन्याच्या GR प्रमाणे शैक्षणिक संस्था त्याच्यामध्ये त्यांनी वर्ग केले। तरी मुळात अल्पसंख्याक विकास विभाग ही समिती डिझॉल्व करून जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समिती स्थापन झाली RDC मिळाली आणि यामध्ये ज्या 35 ते 40 जे आपले सदस्य आहेत त्याचे अध्यक्ष म्हणून कलेक्टर साहेब काम पाहतात। प्रत्येक 3 महिन्यामध्ये ही समितीची मीटिंग होणे गरजेचं आहे। 2021 ला स्थापित झालेली कमिटी आज 2023 ला फक्त 4 बैठका झालेल्या आहेत आणि त्या बैठकीमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचे सर्वच राजकीय पक्षाचे आमदार असतील, खासदार असतील किंवा आपले अधिकारी असतील यांची स्पष्टपणे उदासीनता दिसून येते। आज मॅडमने फार चांगल्या योजना सांगितल्या, मन जरा कालबंद झालं, परंतु त्या स्कीमा इतक्या आहेत आणि मुळात आजचा जे कार्यक्रम आहे त्या अल्पसंख्याकांना हक्काची जाणीव करून द्यायची आहे आणि आयोजन केलेल्या प्रशासनाचा मी आभार मानतो। आणि जे VCचं कारण सांगून जे अधिकारी ते येऊ शकले नाही त्यांचं मी त्यांच्या वतीने राग व्यक्त करतो की मुस्लिम समाजाला तुम्ही सिरियस घ्यायलाच पाहिजे। अल्पसंख्याक समाजाला घर से निकले तो बहुत उम्मीदों से निकले थे, रास्ते में कब्रिस्तान आ गया और हमें ठोकर लगी और कब्र से आवाज आई कि जरा संभल के चलो, हम भी कभी जिंदा है। तर तुमचे जे स्कीम आहे ना, हे स्कीम बघायला ऐकायला खूप चांगले आहे, परंतु अडचण असं आहे की मौलाना आझादला कर्ज प्रकरण देताना तुम्ही 50,000 पासून ते 1 लाख पासून 5 लाखाची गोष्ट खूप मोठी आहे की तुम्ही मॉर्गेज मागायला। जर माझा बंधू जर पक्क्या घरामध्येच राहत नाही, तो भाड्याच्या घरात राहतो, तर मॉर्गेज कुठे आणणार? आणि जसं आमच्या भावांना सांगितले की माझा भाऊ मला जामीन होत नाही, माझा भाऊ मला जामीन होत नाही। दुसरी गोष्ट मॅडम असं आहे की 9 डिसेंबर आणि 10 डिसेंबरला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अल्पसंख्याक मिनिस्टर सिल्लोड या शहरामध्ये 2 दिवसाचं कर्ज आणि मार्गदर्शन शिबिर आणि जागेवर कर्जाचा कार्यक्रम केला। आम्ही अल्पसंख्याक मिनिस्टरना हे विचारलो की सिल्लोडच फक्त महाराष्ट्रामध्ये आहे का? अकलूज येथे झालेल्या कार्यक्रमात दिव्यांग, अनाथ व सामाजिक बहुउद्देशीय संस्था, दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य व सिंधुताई कुलकर्णी अनाथ दिव्यांग आश्रम खडूस आयोजित दिनांक 17/12/2023 रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय दिव्यांग दिन सोहळा पार पडला। या कार्यक्रमात दिव्यांगांसाठी विविध प्रकारचे साहित्य वाटप केले व शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले। त्यावेळी दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष माननीय राजेंद्र गजानन केंगार व महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष अल्ताफ काझी साहेब यांचा सन्मानपत्र पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला। इंग्लंडमध्ये आहे, दुबईमध्ये आहे, पूर्ण मिडल ईस्टमध्ये, आणि त्याच्यासाठी
एक कोचिंग परीक्षा द्यावी लागते. ती आहे IELTS आहे, अमेरिकेसाठी टोफेल आहे आणि मिडल ईस्टसाठी प्रोमॅट्रिक आणि DA ची टेस्ट आहे. तर ह्या टेस्टसाठी पण आपल्या मौलाना आझाद महामंडळातून किंवा प्रशासनाकडून काही कोचिंग क्लासेस द्यावे, त्याच्यामध्ये मुलांना स्कॉलरशिप द्यावी. ही सूचना सुचवण्याचं कारण असं आहे की मुलं नर्सिंगपर्यंत शिकतात किंवा पॅरामेडिकल शिकतात आणि जो मुलगा होतोय, जो फॉरेनला जाऊ शकतोय, त्याला फक्त ह्या टेस्ट नसल्यामुळं इतर कुठल्या हॉस्पिटलमध्ये 7,000, 10,000 आणि 15,000 वरती काम करावं लागतंय. तर IELTS, DA चे प्रोमॅट्रिक ह्या ज्या कोचिंग टेस्ट आहे त्याच्यासाठी पण आपण कोचिंग क्लासेस फ्रीमध्ये किंवा कन्सेशनमध्ये किंवा स्कॉलरशिपमध्ये उपलब्ध करावे, ही एक सूचना मी सुचवतो. दरम्यान सर्वांच्या सूचना ऐकून घेतल्यानंतर आणि सर्व वक्त्यांची भाषणे झाल्यानंतर आयुक्त सुनील पवार यांनी सर्व सूचनांची नोंद घेतल्याचं सांगत संबंधित विभागाकडे याबाबत माहिती पाठवली जाईल असं सांगितलं.